सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता उमाचा पाय मुरगळलेला असतो. तेव्हा शिवनाथ तिची खूपच जास्त काळजी घेत असतो. म्हणत असतो, बघू दे उमा, कुठे तुझा पाय मुरगळला. तेव्हा ती म्हणत असते, आहो माझ्या पायाला कुठे हात लावताय. तेव्हा शिवनाथची मुलं त्यांच्याकडे आणि त्यांच्या ह्या निर्मळ प्रेमाकडे बघत असतात. तेव्हा छाया म्हणत असते, बघितलंत ना आई, असा हवा जोडीदार. या दोघांचे एकमेकांवरती किती प्रेम आहे ते बघा ना. म्हणजे आता उमावंसनचा पाय मुरगळला तर किती काळजी घेतली जाते त्यांची. नाहीतर आपल्याकडे दिवसभर राबलं तरी तू ठीक आहेस ना, एवढं पण विचारलं जात नाही काळजीने. तेव्हा इथे आता माई म्हणत असतात, बरोबर बोलली छाया. अगं इथे माझ्या उमाने आहे ना, नशीब काढलं नशीब, चांगला जोडीदार मिळाला तिला. तेव्हा छाया म्हणते, नाहीतर काय, जोडीदार असावा तर असा, काळजी घेणारा, प्रेमाने विचारपूस करणारा. तेव्हा भास्कर म्हणतो, ओ काय चाललं आहे इथं, प्रेमाने विचारपूस करणारा नवरा हवा का तुम्हाला. अहो इथे आता नवऱ्याने म्हणजे धनीने बायकोचे काय पाय चेपायचे असतात का, त्याला म्हणतात का काळजी घेणं. आम्हाला ते जमणार नाही, कळलं ना. तेव्हा तिथे पद्मासुद्धा आलेली असते. पद्मा त्या दोघींचं बोलणं ऐकत असते. तेव्हा माई म्हणते की माझी उमा आहे ना, माझ्या लेकीने नशीबच काढलेलं आहे. त्या घरची लक्ष्मी झाले लक्ष्मी, सगळ्यांची अगदी प्रेमाने काळजी घेते आणि तिचा नवरा तिची प्रेमाने काळजी घेतो. मला तिची अजिबात चिंता नाही आहे, कारण का तिच्यावरती जीव ओवाळून टाकणारा जोडीदार मिळाला आहे ना माझ्या लेकीला. तेव्हा पद्मा म्हणते, आई काय म्हणालीस, माझी लेक. अगं काही वर्षांपूर्वी तुझ्या याच लाडक्या लेकीने काय पराक्रम केला होता हे तू विसरून गेलीस का. अगं आपल्या कोणाचाही विचार न करता तिने या भिक्कारड्या शिवनाथबरोबर लग्न केलं होतं. आणि आता हे तू जे काही बघतेस ना, अगं ती त्या शिवनाथची लायकी आहे. नोकर होता ना तो आपल्याकडे, मग अजूनही नोकरासारखंच काम करतोय. त्याच्यात काय एवढं कौतुक करायचं. हे सगळं करू नये ना, तो उमाची काळजी घेतोय असं तुला वाटत असेल, पण हे सगळं करून तो आहे ना त्याची लायकी आपल्याला दाखवतोय, हे तुला दिसत नाही आहे का. तेव्हा इथे माई म्हणत असते, पद्मा ते प्रत्येकाच्या विचारसरणीवरती अवलंबून आहे. तुला असं वाटतं की तो त्याची लायकी दाखवतोय, पण मी तुला हेच सांगेन की एक चांगला नवरा आपल्या बायकोची काळजी घेतोय. तिच्या इथे सुखदुःखामध्ये तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. जशी आपली उमा आहे ना, तिने नशीब काढले असं म्हणायला हरकत नाही. तिची काळजी घेणारा, तिला जीव लावणारा नवरा हा मिळालेला आहे. तेव्हा इथे पद्मा म्हणत असते की आई, पण तुझं जे म्हणणं आहे ना ते मला मान्य नाही. कारण का तर ह्या उमाने एका भिक्कारड्या मुलाबरोबर लग्न केले आणि आता तो जे काही करतोय ना ते फक्त आणि फक्त त्याची लायकी दाखवण्यापुरतंच करतोय असं मला वाटतं. आणि यापुढे आहे ना अजिबात या दोघांचं कौतुक करायचं नाही, कारण या दोघांमुळे आपल्याला किती त्रास झाला आहे ना हे अजून मी विसरलेले नाही आहे. तू विसरली असशील, पण मी अजिबात विसरले नाही आहे. त्यामुळे बाद झालं आता, आता चला घरात चला, असं पद्मा त्यांना सांगते. त्या दोघीजणी घरात गेलेले असतात. तेव्हा इथे पद्मा उमाकडे बघत असते आणि उमा पद्माकडे. तेव्हा दोघींना लहानपणापासूनच्या सगळ्या चांगल्या वाईट गोष्टी ह्या आठवायला लागतात. दोघींचं एकमेकींवरती खूप जास्त प्रेम असतं. दोघी बहिणी त्यांना सख्या जावा बनायचं असतं, कारण लग्न झाल्यानंतरसुद्धा दोघींना एकत्र राहता यावं म्हणून हे पद्माचं स्वप्न असतं, उमाचं नाही. कारण उमाला शिवनाथबरोबरच लग्न लहानपणापासूनच करायचं असतं. आणि त्यानंतर इथे आता उमा आपल्या बहिणीकडे बघते. तेव्हा पद्मा तिच्याकडे रागाने बघते आणि सरळ घरामध्ये निघून जाते. तेव्हा उमाच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. शिवनाथ म्हणतो की उमा, तुमच्या डोळ्यामध्ये पाणी, हे बघा तुम्हाला चांगलंच माहिती आहे मी तुमच्या डोळ्यामध्ये पाणी नाही बघू शकत. तेव्हा इथे राघव म्हणत असतो की बाबा, तुम्ही आईच्या डोळ्यामध्ये पाणी नाही बघू शकत आणि आम्ही कुणीच तुमच्या डोळ्यामध्ये पाणी नाही बघू शकत.
म्हणून तर माझे दोन्ही भाऊ, त्यांचं जीवापाड त्या मुलींवरती प्रेम असताना देखील ते तुमच्यासमोर सत्य सांगत नाही आहेत, कारण तुम्हाला होणारा त्रास हा त्यांना सहन होणार नाही म्हणूनच ना. तेव्हा इथे आता शिवनाथ म्हणत असतो, अरे पोरांनो, काय तुम्ही पण बघत बसलात, दूध थंड होतं आहे ना, घ्या बरं घ्या, मसाले दूध घ्या बरं. आणि तो सगळ्यांना आता मसाले दूध प्यायला देतो. सगळेजणं पितात आणि मग शिवनाथ विचारतो, कसं झालं आहे, मस्त झालं आहे ना, गोड आहे का. राघव म्हणतो, हो तर गोड आहे ना आबा. त्यानंतर इथे सगळेजणं मसाले दूध वगैरे पितात. उमाचं हे कुटुंब हसतं खेळतं असतं. तेव्हा शिवनाथ म्हणतो की आता तुमच्या बायका येतील ना, त्यासुद्धा आपल्याला असंच मसाले दूध प्यायला देतील, मग त्याची गोडी अजूनच वाढेल नाही का. त्यानंतर इथे आता वरती टेरेसवरती आलेली असते अन्विता. तिला बघितल्यानंतर राघव तिला हाड म्हणत असतो आणि ती त्याला हाड म्हणत असते. दोघे एकमेकांना हाड हाड म्हणत तिथून निघून जाते. तेव्हा इथे शिवनाथ आता कामावरती जायला निघालेला असतो. तेव्हा तिथे वेदा येते आणि म्हणते, बाबा हो इकडे या, लवकर बघायला या. काल आपण माधवदादाची प्रोफाईल तयार केली होती आणि ती आपण अपलोडसुद्धा केली होती. हे बघा किती मुलींची रिक्वेस्ट आली ते बघा, म्हणजे खूप मुलींची रिक्वेस्ट आले. त्यातल्या काही रिक्वेस्ट मी इथे आता साईडलाईन करून ठेवलेल्या आहेत, त्याच मी आता तेवढ्याच मान्य केलेल्या आहेत. तेव्हा इथे भाजी घेण्यासाठी उमा आलेली असते आणि तिथे माई आणि छाया दोघीजणी आलेले असतात. तेव्हा शिवनाथ म्हणतो, अगं तुझी आई कुठे आहे, तिला आधी दाखव, तिला सून पसंत आहे की नाही बघायला हवं ना, तिला पण दाखव. ती म्हणते, बाबा आई भाजी घ्यायला गेले, ती आल्यानंतर मी तिला पण दाखवेन, आधी तुम्ही तर बघून घ्या. त्यानंतर उमा आणि इथे माई दोघीजणी एकमेकींच्या समोर आलेल्या असतात, पण दोघीजणी एकमेकींबरोबर डायरेक्ट बोलत नसतात, इनडायरेक्टली बोलत असतात. तेव्हा उमा म्हणत असते की ही पालकची भाजी आहे ना, त्याच्या 2 जुड्या मला द्या. पालक म्हाताऱ्या माणसांसाठी चांगला असतो, ताकदीसाठी रक्तवाढीसाठी पालक खूप चांगला असतो. तेव्हा माई म्हणतात, छाया आपल्याला 2 जोडी पालक घे बरं. ती म्हणते, बरं ठीक आहे घेते. त्यानंतर इथे आता पुन्हा दोघीजणी एकमेकींजवळ इनडायरेक्टलीच बोलत असतात. उमा म्हणत असते की ह्या शेवग्याच्या शेंगा आहेत ना, त्या पण मला द्या. कसं आहे ना, शेवग्याच्या शेंगा ह्या डोळ्यासाठी खूप चांगल्या असतात, खूपच चांगल्या. त्यांची छान अशी भाजी करायची, लसूण ठेचून टाकायची, छान त्याच्यामध्ये कोल्हापुरी मसाला टाकायचा, काळा मसाला टाकायचा, खूप छान होतात शेवग्याच्या शेंगा. तेव्हा इथे उमा स्वतःलासुद्धा शेवग्याच्या शेंगा घेते आणि माई आपल्यालासुद्धा घेतात. त्यानंतर गाजर चांगले आहेत ना, गाजर द्या बरं. गाजराचा हलवा केला ना, त्याच्यामध्ये दूध टाकायचं आणि मग नंतरला सुकल्यानंतर साखर टाकायची की त्याचा गोडवा खूपच जास्त वाढतो आणि छान लागतो. दोघी एकमेकींबरोबर अशा बोलत असतात. छायाच्या ते सगळं काही लक्षात येत असतं. तेव्हा लगेच इथे छाया म्हणते, आई आपल्याला पण घेऊ का, इथे गाजर घेऊ हलव्यासाठी. ती म्हणते, हो घे ना, आपल्याला पण गाजर घे. तेव्हा ती आता गाजरसुद्धा घेते. तेव्हा ती म्हणते, काय चाललं आहे तुमच्या दोघींचं, तुम्हाला दोघींना एकमेकींबरोबर बोलायचं आहे तर बोला ना, मी कुणाला जाणार आहे सांगायला, मला सगळं काही कळते. मलाच काय, या सदाला बी कळत असेल की तुम्ही दोघीजणी एकमेकींना काळजीपोष्टी कशी भाजी घ्यायला सांगता येते. काय रे सदा, बिझनेससाठी गप्प बसलायस वय, त्या दोघीजणी एकमेकींना सांगतायत हे कळलं नाही का तुला. बोला तुम्ही वंस, बोला दोघीजणी, मी कुणाला काय बी सांगणार नाही, बोला तुम्ही दोघीजणी. तेव्हा इथे उमा आता समजून जाते छाया खूपच जास्त चांगली आहे. ती म्हणत असते, आई अगं मी किती वेळा शेवग्याच्या शेंगा तू बनवतेस ना तशा बनवण्याचा प्रयत्न केला, पण मला तसं जमतच नाही गं. खूप प्रयत्न केला, तू टाकतेस ते सगळं टाकलं, पण तुझ्या हाताची चव नाही बघ, त्याला अजिबात चविष्ट बनत नाही. तुझ्या हातच्या शेवग्याच्या शेंगांना खूपच जास्त चव असते. तेव्हा त्या दोघीजणी आता बोलत असतात आणि तेवढ्यातच इथे आता वेदा आपल्या वडिलांना एक एक प्रोफाईल दाखवत असते. तेव्हा एक एक आता नावं मुलींची वाचली जातात, त्यांच्या काय अटी आहेत किंवा त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत त्या सगळ्या बघितल्या जातात. तेव्हा इथे ही मुलगी कशी आहे बघा बाबा, मस्त आहे की नाही, गोरी गोरी पान फुलासारखी छान आहे की नाही बघा. तेव्हा शिवनाथ म्हणतो, फक्त रंग काय कामाचा, गोरा गोरा रंग फक्त कामाचा नाही आहे, तर आपल्याला मुलगी गुणांनीसुद्धा चांगली पाहिजे. तेव्हा ती म्हणते, बरं ठीक आहे, मग आता ही मुलगी बघा
डबल ग्रॅज्युएट आहे, डबल ग्रॅज्युएट. कारण गोरी गोरी पान ही मुलगी फक्त 12वी पास असते. तेव्हा शिवनाथ म्हणतो फक्त 12वी शिकलेली नको आहे आपल्याला, चांगली शिकलेली मुलगी पण हवी आहे. मग ही डबल ग्रॅज्युएट आहे. बाळा अगं ती डबल ग्रॅज्युएट आहे, पण तिच्या अपेक्षांमध्ये तिने काय टाकले बघ. लग्न झाल्या झाल्या वेगळं घर घ्यायचं आणि राहायचं. आता ही मुलगी आपल्याला परवडणार आहे का, वेगळी राहणारी? ती म्हणते बाबा जाऊ द्या, ही मुलगी बघा, ही मुलगी तर छान आहे, शिकलेली पण आहे आणि सुंदर पण आहे. अगं पण तिची उंची बघ, आपला माधव किती उंच आहे, 5 फूट 5 इंच, आणि ती मुलगी बघ 5 फूट 10 इंच का 11 इंच आहे. म्हणजे जोडा कसा दिसेल तो, एक उंच आणि एक बुटका. नाही नको नको, ही मुलगी नको. त्यानंतर उमा आणि इथे माई दोघीजणी एकमेकींबरोबर बोलत असतात. पद्मा दारामध्ये येते आणि बघते. इथे आता माई उमाला सांगत असतात, अगं मी सांगते तशी भाजी कर ना, आणि ही भाजी घेऊन जा, याला खूपच जास्त ताकद असते. म्हणजे अशा सगळ्या प्रकारची आता बोलणी त्यांच्यामध्ये होत असतात. आणि पद्मा ते सगळं ऐकते. पद्मा येते आणि म्हणते, काय गं आई, अगं कुणाशी बोलतेस तू? उमाशी बोलतेस का? तुझ्या लेकीशी बोलतेस? अगं किती वेळा सांगितले तुला समोरच्या माणसांजवळ बोलायचं नाही म्हणून. तेव्हा माई म्हणते, नाही गं, मी कुणाशी काही बोलत नाही आहे. तेव्हा छाया म्हणते, हे बघा आता मी कोबी घेते, कोबीचा हलवा करू का? कोबीचा हलवा करते वंस. तेव्हा पद्मा म्हणते, ए छाया, मी काय मूर्ख वाटले का गं तुला? तुम्ही दोघीजणी इथे उभं राहून ह्यांच्याशी बोलताय हे कळत नाही का मला? आणि हे बघ, मला आहे ना कुठे काय चालतं ना याचा फक्त आवाजच येत नाही, तर वास बी येतो, वास. घरामध्ये मला या गोष्टीचा वास आला की माझी इच्छा नसताना कुणीतरी कुणाजवळ तरी बोलतं आहे. त्यामुळे जास्त काही बोलायचं नाही. जास्त काही बोललं ना तर मला ते चालत नाही, आणि खोटं तर अजिबात नाही. आलं का ध्यानात, की लक्षात आणून देऊ? आणि काय रे हे भाजीवाल्या, सदा मला सांग, हे गाजर आहेत ना ते कसे दिलेस तू? तर तू सांगतो कसे किलो दिले ते. त्यानंतर तिथे आता रताळी असतात. तेव्हा उमा काय म्हणते, मला रताळी द्या ना. कशी आहेत पाव किलो? तर तो म्हणतो की आहे 30 रुपये पाव किलो, म्हणजे अर्धा किलो झाले 60 रुपये. तेव्हा ती म्हणते, मला अर्धा किलो द्या रताळी. तेव्हा पद्मा म्हणते, काय रे रताळ्या, ही रताळी सगळी किती असतील? तर तो म्हणतो की असतील म्हणजे 7-8 किलो असतील. ती म्हणते, हो ना, मग ही सगळी रताळी आहे ना मला द्यायची. त्याचे जेवढे पैसे होतील ते होतील, पण मी तुला त्याचे 1500 रुपये देईन. 1500 किती? 1500, म्हणजे जेवढे होतील त्यापेक्षा जास्त. त्यामुळे आता एक काम करायचं, ही समधी रताळी मला द्यायची. फक्त रताळीच का, सगळी भाजीसुद्धा मी खरेदी करणार आहे, आणि कुणाला त्यातली एक जुडी काय, एक पानसुद्धा द्यायचं नाही. सगळीच्या सगळी भाजी मी खरेदी करणार. तेव्हा छाया म्हणते, अहो पण वंस कशाला, एवढ्या भाजीचं आपण काय करायचं, आठवड्यापुरतं भाजी घ्या. ती म्हणते, अय एक काम करायचं, सगळी भाजी आहे ना ती इथे गरिबांना दान करायची, भिकाऱ्यांना दान करायची. कुठल्या तरी अनाथाच्या घरामध्ये भाजी जाण्यापेक्षा भिकारड्याला दान केली ना तर तेवढंच पुण्य लागल, कळलं का तुम्हाला? चला ए रताळ्या, चल समधी भाजी फिरव आमच्या घराकडं, आम्ही गरिबांना दान करू. तेव्हा इथे पद्मा मुद्दामूनच सगळी भाजी घेऊन जाते. तेव्हा उमाला खूपच जास्त वाईट वाटतं. तर पुढील भागामध्ये इथे आता राघव आलेला असतो. तो अन्विता आणि तिचा बॉयफ्रेंड रोहन या दोघांना एकत्र बघतो आणि त्यांचा फोटो काढतो. तेव्हा इथे रोहन आता स्वतःचं तोंड लपवत असतो. तेव्हा तो म्हणतो, काय र, काय झालं, आता काय झालं? तेव्हा इथे अन्विता म्हणत असते, हे सगळं तू मुद्दामून करतोयस ना, मला बरोबर सगळं कळतं या, हे सगळं तू मुद्दामून करतोयस राघव. तेव्हा राघव म्हणतो, ऐ काय म्हणालीस तू, मी मुद्दामून करतो हे सगळं? राघव आहे मी, राघव, मला मुद्दामून करायची काय बी गरज नाही. मामा बघतोयस ना, अरे या पोराचं नाव काय आहे ते, या पोराचं नाव रोहन आहे, रोहन. प्रेमानं त्याला काय म्हणते बघ, बाबू सोना म्हणते त्याला. त्यानंतर इथे आता प्रियंका श्रीधरला भेटायला त्याच्या कामामध्ये चाललेली असते, गोडाऊनवरती चाललेली असते. आणि त्यानंतर इथे आता श्रीधर म्हणतो की श्री, अरे काय रे, कोण आहे त्या, कोण भेटायला आले तुला? तेव्हा प्रियंका चिडलेली असते. ती आपली ओळख आता शिवनाथला करून द्यायला जाणार असते, पण तेवढ्यातच इथे श्री खूपच जास्त घाबरलेला असतो. आणि जेव्हा इथे प्रियंकाला बघितल्यानंतर इथे आता शिवनाथच्या मनामध्ये सुद्धा
खूप विचार आलेले असतात. ही मुलगी आहे तरी कोण हे ऐकून घेण्यामध्ये त्यालासुद्धा खूपच जास्त आता उत्सुकता लागलेली असते.